असं हे गंगापूर रोडवरील औरंगाबाद पासून केवळ 20 ते 22 किलोमीटर अंतरावर असलेलं मंदिर आजही या मंदिराला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळालेली नाही आणि म्हणून बरीचशी पडझड इथे झालेली आहे। नृत्यांगना वाद्य वाजवताना स्त्रिया इथे दाखवलेल्या आहेत। केश रचना करताना, साधू आपल्या केसांना वाळवताना, धनुष्यबाण मारताना एक स्त्री आहे, बाळाला कडेवर घेऊन एक स्त्री आहे। श्रीकृष्ण आणि गोपिका, दही लोणी खाण्यासाठी श्रीकृष्ण गोपिकांच्या मागे उभा आहे आणि इथे एक सरस्वतीचं शिल्प आपल्याला बघायला मिळेल। तसेच उंदरावरील गणपती आहेत। हे सर्व शिल्प या मंदिराच्या खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला अर्जुनाने माशाचा डोळा छेदला तो प्रसंग इथे कोरण्यात आलेला आहे। हत्तीवर स्थानापन्न झालेले हत्तीला चालवणारा अंकुश घेऊन तिथे तो चालक दिसतोय आणि हा सर्व दरबाराचा प्रसंग कोरीव केला आहे। नृत्यांगना नृत्य करताना शिल्पावर दाखवलेले आहेत। श्रीकृष्णाचे लीलया या दगडामध्ये आपल्याला बघायला मिळतात। दोन नाग असलेले मध्ये श्रीकृष्णाची मूर्ती आणि छोट्याशा गर्भगृहात हे दगडी मंदिर अगदी सुंदरतेने बनवलेलं आहे। त्याच्या खालच्या बाजूला दगडावर काम केलेलं आहे। तसेच इथे वरती जाण्यासाठी सुद्धा सुंदर असे अलंकरण केलेले आहे। लाकडी सभामंडप बनवण्याचा जो काही प्रकार त्या काळात होता त्याला इथे दगडामध्ये प्रतिकृती लाकडाची दाखवलेली आहे। ज्या पद्धतीने राजवाडाला बनवल्या जायचा लाकडामध्ये तोच इथे आपल्याला दगडांमध्ये दिसतो। त्या दगडाला अशा पद्धतीने कोरीव करून कमान दाखवलेली आहे।